उपसा बंदीच्या विरोधात कोल्हापुरात शेतकरी आक्रमक झालेत। धरणातील पाणीसाठा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा जलसंपदा विभागाने बंद करण्याचे आदेश दिले। या आदेशाविरोधात शेतकऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। उपसा बंदी तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात तणाव निर्माण केलाय। प्रशासनाने निर्णय मागे घ्यावा अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे। गेल्या 3 दिवसापासून जे काय पाटबंधारे विभागानं नदीत पाणी कमी असं सांगून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे उपसाबंदी जाहीर केलेलं आहे। खरं म्हणजे आम्ही ज्या भागात काम करतो त्या अब्दुल्लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, हेरवाड, तेरवाड, शिरडोण, टाकवडे ह्या भागामध्ये खरं म्हणजे ह्यांचं इरिगेशनचं पाणी येतच नाही। त्या ठिकाणचं दूषित पाण्याबद्दलचं आंदोलन किती जोरात चालू आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आणि इचलकरंजी बंधारा ते तेरवाड बंधारा हा जो काय भाग आहे ह्या भागामध्ये एकही पिण्याची पाण्याची योजना नाही। त्या भागामध्ये एकाही गावाला प्यायचं पाण्याची सोय केली जात नाही। फक्त दूषित पाणी आहे, केमिकलयुक्त पाणी आहे। आणि इचलकरंजी महापालिका असेल, कोल्हापूर महापालिका असेल, इंडस्ट्री इस्टेट असतील, प्रोसेसिंग कंपन्या असतील, ह्यांचं सगळं दूषित केमिकलचं पाणी त्या ठिकाणी पाठवलं जातं। सातत्यानं आम्ही गेली 10 वर्ष याच्यासाठी मागणी करतो आहे की आम्हाला तुम्ही स्वच्छ पाणी द्या। धरणातनं पाणी किती सोडताय आणि तुमचे लाभधारक किती आहेत, किती TMC पाणी सोडताय आणि किती TMC पाण्याची वसुली करताय ह्याचा हिशोब आज तक त्यांनी दिलेला नाही। उलट या भागातल्या शेतकऱ्यांना दूषित पाणी उपसा केल्याबद्दल, पाटबंधारेचं नदी स्वच्छ ठेवल्याबद्दल ह्या पाटबंधारे विभागानं त्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांचा विद्युत पुरवठा 24 तास चालू राहायला पाहिजे। ह्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाऊस नाही, शेतात पिकं करपायला आलेत, घाण पाणी आहे, घाण पाणी उपसायला तरी आम्हाला ह्यांनी परवानगी द्यायला पाहिजे। ह्या मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी घेराव आंदोलन घातलेलं आहे। या ठिकाणी आम्ही बसलो आहे। जे कोणी निर्णय घेणारे अधिकारी, सक्षम अधिकारी या ठिकाणी येऊन जोपर्यंत निर्णय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निर्धार आहे।